नमस्कार मित्रांनो, आज मार्केट चालू झाल्या MGL आणि IGL हे शेअर्स 20% खाली पडताना आपल्याला दिसलेले आहेत. आता आपण त्याच्या चार्टवर जाऊया. चार्टवर गेल्यावर मी मेजर मापाने तो किती खाली पडलेला आहे हे बघूया आपण. आता मला त्याच्यावर 17% तो खाली पडलेला दिसतोय. आता तसंच आपण IGL शेअर्सचंही मेजर माप काढूया. आता IGL शेअर्स पण आपल्याला 19% खाली पडलेला दिसत आहे. आता हे झालं आपल्या चार्टबद्दल. आता आपण जी न्यूज आहे ती वाचूया. आता इंग्लिशमध्ये इथे लिहिलेलं आहे, त्याचं मी ट्रान्सलेट मराठीमध्ये केलेलं आहे. ते आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. सरकारने सलग दुसऱ्या महिन्यात CGD कंपन्यांना देण्यात येणाऱ्या प्रशासित किंमत इंटरनेटच्या वाटपात 20% कपात केल्याने 18 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात शहर गॅस वितरण कंपन्यांचे समभाग 20% घसरले. आणि तसंच पुढेही असं लिहिलेलं आहे की APM मधील कमी वाटपाचा परिणाम म्हणजे केंद्राने शहरातील गॅस किरकोळ विक्रेत्यांना जुन्या क्षेत्रातून कमी किमतीच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी केला आहे. परिणामी CGDंना इनपुट गॅसमधील दरी भरून काढण्यासाठी पर्याय शोधावे लागतील, जसे की न्यू वेल गॅस किंवा स्पॉट LNG, जे अधिक महाग आहेत. IGL आणि MGLने 16 ऑक्टोबर रोजी जाहीर केल्याने 20% कपातीपेक्षा अनुक्रमे 20% आणि 18% अतिरिक्त कपात नोंदविली आहे. तर अदानी टोल गॅसने 13% कपातीचे संकेत दिले आहे. IGLने म्हटले आहे की कंपनीला सुधारित घरगुती गॅस वाटप मागील वाटपापेक्षा अंदाजे 20% कमी आहे, ज्यामुळे कंपनीच्या नफ्यावर वितरित परिणाम होईल. तसंच प्रतिकूल नफ्याच्या धोक्याला दुजोरा देताना IGLने म्हटले आहे की या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्व पर्यायाचा विचार करीत आहे. IGLने नुकतेच म्हटले होते की गॅसच्या किमतीत वाढ करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जोरदार चर्चा चालू आहे. आता यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ह्या शेअर्सला कधी बाय करायचं आणि कधी शेअर करायचं, तुम्हाला काय वाटते हेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगितल्यावर मी त्याच्यावर रिप्लाय देईल. चला, जय हिंद.